तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चाहती है इसका। उस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। नाव तुम्हाला आमचं नाव माहिती आहे। विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं द्यायची, नाहीतर तुमच्या बाबतीत इथून पुढे काय होऊ शकतं हे तुम्हालाही अजून माहित नाहीये। कळलं? गुड। नाव रावसाहेब राजे शिर्के। मयत तृप्ती, आणि तुमचा काय संबंध आहे? कोण तृप्ती? नाहीच आठवते का? कसं आहे ना मॅडम, आम्ही रोज इतक्या लोकांना भेटत असतो, कोणाकोणाची नावं लक्षात ठेवणार ना? बरोबर आहे तुमचं, पण पोलीस आज तुमच्याकडे फक्त एक संशयित आरोपी म्हणून बघतोय, आणि याला कारणीभूत ती तृप्ती आहे। तिची डेड बॉडी तुमच्या गाडीमध्ये सापडली होती। काय आता तरी तृप्ती आणि तुमचा काय संबंध आहे हे लक्षात येतंय का? हो, येतं लक्षात। त्या दगडूमुळे सगळं लक्षात येतंय। हा दगडू कोण? दगडू खिरे। त्याचं काय मध्येच? तृप्ती आणि आमच्यामधली कॉमन लिंक हा दगडू खिरे। काही वर्षांपूर्वी घरकामासाठी आम्ही कामवाली बाई शोधत होतो। हा दगडू आमच्या नेहमीच्या परिचयातला, म्हणून या विषयाबद्दल आम्ही त्याच्याशी बोललो होतो। आय थिंक ती कामवाली होती म्हणूनच तो तिला आमच्या घरी घेऊन आला होता आणि आमची भेट झाली होती। बर, पुढे? बस एवढंच। काहीतरी घडलं असेलच ना पुढे? आता जेव्हा तो तिला घेऊन आला तोपर्यंत आमच्या घरी कामवाल्या बाईची सोय ऑलरेडी झाली होती, त्यामुळे त्यानंतर तिच्याशी बोलायचा किंवा तिला भेटायचा प्रसंग कधी आलाच नाही। हा, आम्हाला असं कळलं होतं की ती तुमच्या मॅडमकडे म्हणजे मैत्रेय मॅडमकडे कामाला लागली होती। त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? हा आमचा दगडू मामा, हा या मैत्रेयचा मामा आहे। तिच्याच घरी राहत होतो। मैत्रेयच्या घरी श्रुतिकाचा मर्डर झाला होता। त्या दगडूला खात्री होती की हा मर्डर तृप्तीनेच केलाय, पण मर्डर झाल्यानंतर त्या आरोपाखाली मैत्रेयला जेलमध्ये जावं लागलं। घरातली सून एका खोट्या मर्डर केसमध्ये जेलमध्ये गेली होती। हे त्याला सहन झालं नव्हतं। तो बदला घ्यायची भाषा करत होता आणि त्याला बदला घ्यायचाच होता। तुम्हाला तसं तो काही बोलला होता का? अहो, तो बोलला होता म्हणून तर इतक्या पोटतिडकीने आम्ही सांगतोय ना। तो हे बोलला होता आणि तो जे काही बोलला होता आम्ही स्वतः आमच्या कानांनी ऐकलं होतं। ती तृप्ती समोर आली तर तिचे तुकडे करीन, ही भाषा होती त्याची। हा दगडू प्रचंड रागीट माणूस आहे। अहो, तो जो बोलतो ना ते तो करून दाखवतो। तुमचा तो दगडू खिरे सध्या कुठे आहे सांगाल का? कुठे असणार आहे? आमच्या घरी दारू पीत बसला असेल। कालपासून आमच्या घरी बसून आमची फुकटची दारू पितोय। एव्हाना टून झाला असेल तो। ते सगळं राहू द्या, नंबर देता का त्याचा? देतो ना, शेवटी आमच्या पण प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। हे काम दगडूनीच केलंय। आम्हाला काय वाटतंय, या डेड बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनीच ती आमच्या गाडीच्या डिक्कीत ठेवली असणार आणि कोणी त्याच्यावर संशय घेऊ नये म्हणून आमच्या घरी जाऊन दारू पीत बसला असणार। अशी डेड बॉडी आमच्या गाडीच्या डिक्कीत ठेवून गावभर फिरायला मी काय वेडे होतो? नाही, तुम्हीच विचार करा ना मॅडम। सुर्वे काका? यस मॅडम। यांच्या घरी जा आणि त्या दगडू खिरेला घेऊन या। ठीक आहे मॅडम। मॅडम, एक रिक्वेस्ट होती।
बोला. आम्हाला आमच्या वकिलाशी बोलायचं, फक्त 2 मिनिटं. तुमचा मोबाईल मिळेल का प्लीज? जे काही बोलायचे ते पटकन बोलून घ्या. हो. थोडी प्रायव्हसी मिळू शकते का प्लीज? शुअर. हॅलो, ॲडव्होकेट देसाई, आम्ही रावसाहेब बोलतोय. रावसाहेब नुसते नावापुरतेच रावसाहेब काय उपयोग आहे? एवढा मोठा माणूस, एवढा मोठा रुबाब, एवढा मोठा रुतबा, काय उपयोग आहे त्याचा? शेवटी पोलिसांनी उचललंच ना. जे पोलीस दिवसा ढवळ्या सगळ्यांसमोर अटक करू शकतात ते पोलीस रावसाहेबाला रात्री टायर मध्ये घालून मारहाण सुद्धा करू शकतात. रावसाहेबाचं काही खरं नाही आता. तसं कोणतरी म्हटलं का ना, नुसता पैसा असून काय उपयोग नाही, काय नाही. डोकं पण असायला पाहिजे माझ्यासारखं. त्या रावसाहेबाच्या जागी मी असतो ना, पोलिसांनी काही बी विचारलं असतं तर मी कबूलच झालो असतो. आणि पोलिसांच्या हातावर अशा तुरू देऊन कधीच पळून गेला असतो. रावसाहेबांना जमलं तुरी दिलं असतं. कुठे कोण आहे तू? कोण आहे? आधी मला सांग, तू कोण आहे? मी हवालदार आहे, दिसत नाही का तुला? मग साहेब असे हात पुढं करा. हात पुढं कशाला? मला तुमच्या हातावर अशा तुरी द्यायच्या. कॉमेडी कॉमेडी सुचते. तू तुरी द्यायच्या आधी आहे ना, तुला उलटा टांगून आलून मिरचीची धुरी देन. धुरी बोला साहेब, काय बोलायचंय? काय बोलायचंय म्हणजे? इथं काय तुझ्यावर गप्पा मारायला आलोय का मी? नाही तसं नाही साहेब. तुम्हाला काय विचारायचंय मला विचारा. मयत तृप्तीच्या